हे बघा, वंचित बहुजन आघाडीने आपल्याला माहिती असेल की आतापर्यंत वारंवार इंडिया आघाडी बरोबर जाऊन भाजपला हरवायची इच्छा दर्शवलेली आहे. ते ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा राहुल गांधींना मुंबईमध्ये झालेल्या संविधान सन्मान महासभेमध्ये निमंत्रण दिलं होतं आणि वेळोवेळेस मीडियाच्या माध्यमातून, भाषणांच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीने नेहमीच इकडच्या इंडिया आघाडीबरोबर जाईल भाजपला पराभूत करण्याची एक इच्छा दर्शवलेली आहे आणि त्या पद्धतीने वंचितचा तरी भूमिका ह्याच्याबद्दल खूप क्लिअर आहे असे मला वाटतं. आता बाकीच्या काँग्रेस आणि इकडचे जे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे जे घटक आहेत त्यांना 2019ची चूक परत दोहरायची आहे का वंचितला बरोबर घेऊन भाजपला पराभूत करायचं आहे. आता हा त्यांनी एकत्र बसून निर्णय करायला ताबडतोब पाहिजे. जनसंवाद यात्रा मुंबईत अशी सुरू राहणार आहे राज्यभर. आता तरी ही जनसंवाद यात्रा मुंबईपुरती मर्यादित आहे, पण राज्यभर वेगवेगळे आपण उपक्रम हे राबवतच असो. आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रभर बाळासाहेब आंबेडकर यांच्या झंझावाती सभा 1.5-2 लाखांच्या सभा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये चालू आहे. त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत, वंचित बहुजन आघाडी असेल, वंचित बहुजन महिला आघाडी किंवा युवा आघाडी असेल किंवा सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल, हे स्वतःच्या पातळीवरती लोकल लेवलवरती कामं करतच राहतात, लोकांच्या मदतीसाठी जाऊनच राहतात आणि पक्ष बांधणी येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही लोकल युनिट पूर्ण ताकदीने करताना आपल्याला दिसून येते. जरांगे पाटील यांच्या अर्जाला यश आलं कसं पाहतो? ह्याच्यावरती भाष्य माझ्याहून खूप चांगलं बाळासाहेबच करतील. आपण बाळासाहेबांची प्रतिक्रिया घेऊ. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच विसरू नका.